प्रणव्स होम रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत। तर हे आहे छोले, बघू शकता तुम्ही। हा आहे व्हाईट चना, तर याला छोले सुद्धा म्हणतात। तर आज मी तुम्हाला माझ्या स्टाईलमध्ये एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये तुम्हाला छोलेची रेसिपी दाखवणार आहेत। आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे। तर हे मी छोले 4 तासासाठी गरम पाण्यासोबत भिजत ठेवलेले आहे। तुम्ही हे ओव्हरनाईटमध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता। तर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने काय होतं की लवकर भिजल्या जातात। तर आता मी हे पूर्ण छोले कुकरमध्ये टाकत आहे, म्हणजे आपल्याला किमान 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर त्यामध्ये मी 1 चमचा मीठ आणि अशा तांबे 2 भरून मी पाणी टाकत आहे। एवढं पाणी पुरेसे होतं। तर इथं आता चांगलं 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला कुकरमध्ये। आणि आता कुकर आपण लावून गॅसवर ठेवायचे। तोपर्यंत आपण त्या मसाले बघूया आपण काय काय वापरायचे आहे त्यासाठी। आता आपल्याला एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला कांद्याची आणि टोमॅटोची मिक्स ग्रेव्ही तयार करायची आहे। तर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे। हे टोमॅटो आणि कांदा दोन्ही बारीक चिरून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला वाटल्या जातील अशा पद्धतीने। त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला दोघांची प्युरी तयार करायची आहे। तुम्ही कांदा कच्चा न घालता थोडासा फ्राय केला ना तरी सुद्धा चालतो। त्यासोबत इथं काय मी अद्रक लसण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर हे मी फक्त कद्दूकस करून घेणार आहे, म्हणजे खलबत्त्यामध्येच ठेचून घेणार आहे आणि याची प्युरी करून घेणार आहे। तर आता इथे मी कद्दूकस करून घेतलेले आहे हिरवी मिरची, अद्रक आणि लसणचं, आणि एकीकडे टोमॅटो आणि कांद्याचं प्युरी करून घेतलेली आहे। तर चला आपण कढईकडे वळूयात। तर इथे मी चमच्याने म्हणजे 3 पळ्यात तेल टाकलेलं आहे। तर रेस्टॉरंट स्टाईलमध्ये तुम्हाला हवं आहे तर थोडंफार तेल जास्तच लागतं। तर इथे मी 1 चमचा जिरे टाकलेलं आहे। जिरेला चांगला तडका आला की 2 तमालपत्र टाकायचे। तमालपत्र टाकले की थोडंसं ब्राऊन होईपर्यंत ती जी अद्रक आणि लसणचे मिक्स कद्दूकस करून घेतलेले जे आहे ते मी टाकलं आहे यात, म्हणजे कसं तेलात थोडंसं परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। एकदम सोपी आणि सिंपल तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल अशी रेसिपी मी सांगणार आहे, म्हणजे घरच्या घरी तुम्ही एकदम नवीन पद्धतीने करू शकता। आणि आता कांदा आणि टोमॅटोची प्युरी यात ॲड करायची आहे। म्हणजेच कांदा मी इथे कच्चा टाकलेला आहे, त्यामुळे मी आता छानसा असा मीडियम आचेवर चांगला शिजवून घेणार आहे कांदा, म्हणजे कसं वास येणार नाही। जर तुम्हाला कच्चा कांदा नसेल आवडत तर मी पहिलेही सांगितलं तुम्ही थोडासा कांदा तेलामध्ये ब्राऊन करून घेऊ शकता हलकासा। तर इथं आता थोडं प्लेट ठेवून मी एक वाफ घेतलेली आहे, म्हणजे कच्चा कांदा जो राहतो चांगला शिजून निघतो आणि वासही येत नाही कच्च्या कांद्याचा अशा पद्धतीने। आता यात मी काही मसाले ॲड करते। तर 1 चमचा मी हळद टाकलेले आहे, त्याचसोबत काही मसाले वेगळे ॲड करणार। आपल्याला इथे लाल मिर्च पावडर टाकायची आहे छानसा असा कलर येण्यासाठी। आणि इथे मी घरचा तयार केलेला मसाला 1 चमचा घेतलेला आहे, तो मिक्स मसाला आहे। त्यासोबत 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। तर यात आता मी कोणताही छोला मसाला किंवा चना मसाला ॲड केलेला नाही आहे, फक्त आपले घरचे मसाले आहेत तेच ॲड केलेले आहेत। तर अशा पद्धतीने खूप छान अशी ग्रेव्ही तयार करायची आहे आपल्याला। तर एक प्लेट ठेवून मी एक वाफ घेत आहे। तुम्ही बघू शकता वाफ घेतल्यानंतर छानशी अशी तरीसुद्धा सुटलेली आहे आणि कलर बघू शकता तुम्ही किती छानसा कलरसुद्धा आलेला आहे, कारण मी इथे काश्मीरी लाल मिरचचा वापर केलेला आहे। तर आता इथे 2 चमचे धनिया पावडर घातलेली आहे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण मसाले। चांगले मिक्स केल्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा प्लेट ठेवून एक वाफ घ्यायची आहे, म्हणजे गॅस एकदम लो करायचा आहे आणि एक वाफ घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण मसाले चांगल्या प्रकारे शिजल्या जातात। आता इथे एकीकडे कुकर खोललेला आहे मी आणि तुम्ही बघू शकता छानसे असे छोले शिजलेले आहेत, म्हणजे व्हाईट चणे चांगले शिजलेले आहेत 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये। तर आता प्लेट काढते मी, तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे। आणि आता मी पूर्ण मिक्स करून घेत आहे, म्हणजे खाली थोडंसं लागलेलं आहे पण मी आता ते पूर्ण मिक्स करून घेत आहे, म्हणजे मसाले जळणार नाही। तर आता मी यात थोडंसं पाणीसुद्धा घालेल आणि आपल्याला आता ते छोले जे आहे ते पूर्ण यात ॲड करायचे आहेत।
इतकी छानशी ग्रेव्ही झालेली होती ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्ही नक्कीच अशी ग्रेव्ही घरच्या घरी ट्राय करून बघा. छोलेची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल. खाल्ल्याशिवाय तर तुम्ही सांगू शकणार नाही ना, त्यासाठी तुम्हाला अगोदर करावी लागेल आणि मग टेस्ट तुम्हाला सांगावा लागेल. पण त्याआधी तुम्हाला ही रेसिपी बघून जर आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज ज्या मी सिंपल पद्धतीने दाखवते त्या तुम्हाला कशा वाटतात. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी बाजूला बेल आयकॉन असते तीसुद्धा हिट करा, कारण की माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर मी यात आपल्याला हव्या तितक्या ग्रेव्ही ठेवण्यासाठी मी यात पाणी ॲड केलेलं आहे. मीठ इथं मी 1 चमचा घातलेला आहे, कारण ऑलरेडी पहिले शिजताना 1 चमचा मीठ घातलेलं होतं. त्यामुळे 1च चमचा ॲड करायचा आहे आणि ग्रेव्ही म्हणजे मी एवढीच ठेवणार आहे. फक्त 1 उकळी आपल्याला घ्यायची, त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचे आणि एक प्लेट ठेवून पुन्हा एकदा मीडियम आचेवर आपल्याला उकळी घ्यायची आहे. तर उकळी चांगली झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता पुन्हा मी एकदा मिक्स करून घेत आहे आणि आता आपल्याला वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. एकदम हॉटेल स्टाईल एकदम मस्त चना मसाला असा ग्रेव्ही झालेली होती, खूपच छान आणि टेस्टी. तर इथे वरतून कोथिंबीर अशी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती छानसा आलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करून मला सांगा आणि हो, तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेअर पण करू शकता. चला तर मी भेटेन